बसमध्ये अशी अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल। तो एक साधा दिवस होता, परंतु त्या दिवशी काय घडलं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तो एक साधा सकाळचा दिवस होता। गावाकडे जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस नेहमीप्रमाणे प्रवाशांनी भरलेली होती, परंतु मग त्या मुलीसोबत असा काय तो धक्कादायक प्रकार घडेल की असं बसमधील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल। त्यानंतर त्या बसमध्ये ती घटना घडली आणि अक्षरशः कंडक्टरच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं। मग असं या घटनेत काय घडलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल। अनेक लोक शहरात प्रवास करत असतात, गावाकडून जाणारी मग अनेक बसेस असतात, ते शहराकडे लोक गावातील लोक जात असतात। मग यामध्ये कामावर जाणारे नोकरदार, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, बाजारासाठी निघालेले गावकरी आणि काही ज्येष्ठ नागरिक अशा विविध प्रवाशांनी बस गजबजलेली असते आणि हे प्रत्येक गावातील चित्र असतं। कुणी खिडकीतून बाहेर पाहत होतं तर कुणी मोबाईलवर फोन करत वेळ घालवत होतं। परंतु याच बसमध्ये एक तरुण मुलगी शांतपणे मागील सीटवर बसली होती। तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि असं कोणालाही वाटलं नव्हतं की तिच्यासोबत तो प्रकार घडेल। त्यानंतर सर्व प्रवाशांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि त्यानंतर कंडक्टरसुद्धा रडू लागला, अशी घटना यामध्ये घडलेली आहे। याच बसमध्ये एक तरुण मुलगी मागील सीटवर शांतपणे बसली होती। साधा सलवार कमीज, पाठीवर एक बॅग, हातात काही कागद, फाईल आणि डोळ्यात वेगळीच गंभीरता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती। ती अधूनमधून खिडकीबाहेर पाहत होती आणि कधीकधी बस पुढे जात असताना कंडक्टर तिकीट काढत होता, त्याने त्या मुलीकडे तिकीट मागितले। तिने शांतपणे पैसे दिले आणि तिकीट घेतले। त्या क्षणी कुणालाही वाटले नाही की ही मुलगी काही वेगळीच आहे, ती इतर सर्वसामान्य प्रवाशांसारखी वाटतच नव्हती। मग तिच्यासोबत काय घडलेलं आहे पुढे ते पहा। बसमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। काही प्रवासी नोकरीबद्दल बोलत होते, तर काही मग आपली मुले कुठे टाकली पाहिजेत शाळेसाठी याबद्दल चर्चा सुरू होत्या। बसमध्ये चर्चा सुरू झाल्या। प्रवासी सरकारी नोकरीबद्दल बोलत होते। आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे, खूप अभ्यास करावा लागतो, नशीबही लागते, अशा विविध प्रक्रिया येत होत्या। कुणी आपल्या मुलाबद्दल सांगत होते तर कुणी शेजारच्या मुलीने परीक्षा दिल्याची चर्चा करत होते। ही सगळी चर्चा ती मुलगी शांतपणे ऐकत होती। तिच्या चेहऱ्यावर कधी हलकेसे हसू येत होते तर कधी अधिकच ती गंभीर होत होती, जणू काही या चर्चेच्या तिच्या आयुष्याची थेट संबंध आहे असं वाटत होतं। मात्र तरीही तिने काहीच बोलले नाही। बस मग थांब्यावर थांबली। काही प्रवासी उतरले, काही चढले, असं चालूच होतं। एक वयोवृद्ध गृहस्थ त्या मुलीजवळ बसले होते। थोड्याच वेळात त्यांनी तिच्याशी बोलायला सुरुवातसुद्धा केली होती। कुठे चाललीस बाळ, असा साधा प्रश्न त्यांनी विचारला। तिने नम्रपणे उत्तर दिले। मग कामासाठी काय काम करते, असा पुढचा प्रश्न, त्यावर अनेक प्रश्न आले होते। त्यावर ती फक्त एवढीच म्हणाली, थोडं सरकारी काम आहे। हे उत्तर ऐकून त्या गृहस्थांनी अधिकच प्रश्न विचारले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता स्पष्ट दिसत होती। बस पुढे निघाली। आतली चर्चा आता रंगू लागल्या होत्या। काही तरुण मुलं आपली स्पर्धा परीक्षांच्या तयारीबद्दल बोलत होते। त्यातील एक म्हणाला, एवढा अभ्यास करून ही निवड होत नाही, मग प्रयत्न करायचा तरी कशासाठी? त्यावर दुसरा म्हणाला, कोणीतरी निवड होतच ना, कोणाचं तरी निवडणं हे होतंच, कोणाचं तरी नशीब पळतंच। हे ऐकताच त्या मुलीने मान खाली घातली। काही क्षण ती पूर्णपणे शांत राहिली, जणू काही तिच्या मनात विचारांचा मोठा कल्लोळ सुरू झाला होता। बस शहराजवळ पोहोचू लागली तशी गर्दी वाढली। कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती। कंडक्टरने मोठ्याने सांगितले, पुढचा थांबा शेवटचा आहे। तेवढ्यात एका प्रवाशाने गमतीने विचारले, आज कोणाचा तरी सरकारी नोकरीचा निकाल लागलेला दिसतोय काय? क्षणभर सगळे हसले, पण त्या हसण्यात त्या मुलीचे हसू नव्हते। तिच्या चेहऱ्यावर आता वेगळीच चमक दिसू लागली होती। ती उठून उभा राहिली। सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले। तिने कंडक्टरकडे पाहिले आणि म्हणाली, काका एक मिनिट, मला काही सांगायचं आहे। बसमध्ये शांतता पसरली। सगळे प्रवासी तिच्याकडे पाहू लागले। कुणालाही अंदाज नव्हता की ती पुढे काय बोलणार आहे। मग तो प्रकार घडला। ती थोडी घाबरलेली होती, पण आवाजात आत्मविश्वास होता। तिने सांगायला सुरुवात केली, मी आज या बसने पहिल्यांदाच नाही तर शेवटच्यांदा अशा सामान्य प्रवासी म्हणून प्रवास करते। हे ऐकून सगळे गोंधळले। मग तिने सांगितलं की आज माझी निवड झालेली आहे। काही क्षण कुणाला समजले नाही, कशासाठी असा प्रश्न अनेकांनी विचारला। तेव्हा तिने सांगितले की मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालेले आहे। सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर जे आहे त्यासाठी मला आता सिलेक्ट करण्यात आलेला आहे। क्षणातच बसमध्ये आनंदाचा जल्लोष झाला। टाळ्यांचा कडकडाट, अभिनंदनाचे
अभिनंदनाचे शब्द आणि कौतुकांचा वर्षाव सुरू झाला. आता ज्या बसमध्ये काही वेळापूर्वीच निराशेची चर्चा होती, तिथे आता अशा एका अभिमानाचं वातावरण होतं. त्या साध्या बस प्रवासात शेवटपर्यंत कोणालाही न कळलेली ही गोष्ट आता सर्वांसाठी प्रेरणा ठरली. तिने जेव्हा सांगितलं की मी सिलेक्ट झालेली आहे, तेव्हा अनेकांनी विचारलं कशासाठी. तेव्हा ती म्हणाली, मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालेली आहे, तर मला उच्च पदावर चांगली नोकरी मिळालेली आहे. तेव्हा एका शेतकऱ्याच्या मुलीने अशा प्रकारची गवसणी घातल्यानंतर सर्वांना आनंद वाटला. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवल्या आणि त्यानंतर कंडक्टरने सुद्धा कौतुक केलं आणि त्यानंतर कंडक्टरच्या सुद्धा थोडक्यात डोळ्यात पाणी आलं आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं की मुलीने अशा प्रकारे मेहनत घेऊन तिला अशा प्रकारे यश मिळालेलं आहे. त्यानंतर तिचं फेटा घालून कौतुक केलं जातं. बसमधून उतरून त्यानंतर तिला नारळ शाल देऊन तिचं कौतुक हे केलं जातं. प्रचंड ती आनंदी दिसत असते. काहींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. सर्वजण आनंदी असतात की एक मुलगी अशा प्रकारे सर्वत्र चर्चा आहे की आज निकाल लागणार आहे. आणि अशातच या मुलीची निवड झालेली असती सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून आणि सर्वांना एक आनंदाचा जल्लोष निर्माण झालेला असतो. टाळ्यांचा कडकडाट, अभिनंदाचे शब्द आणि कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. बसमध्ये सर्वसामान्य वाटणारी मुलगी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून एका उच्च पदावर नोकरीला लागते आणि अक्षरशः सर्व बसमध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर मुलीचा अक्षरशः तिथेच कौतुकांचा वर्षाव केला जातो. त्याचबरोबर तिला फेटा घातला जातो, नारळही दिलं जातं आणि त्यानंतर त्या प्रकारे तिचा जल्लोष केला जातो. जेव्हा तिच्या घरच्यांना हे समजतं, अक्षरशः संपूर्ण कुटुंबात वातावरण अगदी आनंदमय झालेलं असतं. अक्षरशः त्यांनासुद्धा रडू येतं. आपल्या मुलीने एवढी मेहनत घेतलेली आहे आणि त्यानंतर तिचं आज असं चीज झालेलं आहे. त्यामुळे अनेक लोक बसमधील त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील जेवढी मंडळी आहेत त्यांनी त्या मुलीचं कौतुक केलं. अक्षरशः सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. अशाच प्रकारे बऱ्याचशा घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. बसमध्ये असे बरेचसे निकाल लागल्यानंतर अनेक कंडक्टर ड्रायव्हर यांनी त्या मुलांचं कौतुक केलेल्या ज्या घटना आहेत ते व्हायरल व्हिडिओज, फोटोज जे आहेत ते समोर येत असतात आणि सोशल मीडियावरती ते प्रचंड व्हायरल होत असतात. यापूर्वीसुद्धा अशाच बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत की जिथे मुलांचं सिलेक्शन झालेलं असतं आणि कंडक्टर प्रवासी जे असतात ते अगदी आनंदमय वातावरण तिथे तयार करतात आणि त्या मुलाच्या किंवा विद्यार्थिनीच्या त्या आनंदात सहभागी होतात. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.